नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 1 यातील लोकसंख्या भाग 1 मधील लोकसंख्या संक्रमण सिद्धांत यास अनुसरून माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, स्क्रीनवर तुम्हाला लोकसंख्या संक्रमणाची आकृती दिसत आहेत. आकृतीमध्ये 5 वेगवेगळे टप्पे जे आहेत हे दर्शविलेले आहेत. यामध्ये हे जे टप्पे आहेत हे काळानुसार जन्मदर, मृत्यूदर व एकूण लोकसंख्या या घटकात बदल झालेला दर्शवत आहेत. विद्यार्थ्यांनो, ह्या आलेख आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही विचारलेली आहेत. ते पुढील प्रमाणे. यामध्ये पहिला जो प्रश्न विचारलेला आहे की आलेखातील निळी आणि काळी रेषा ह्या काय दर्शवितात. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आकृती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आकृतीमध्ये निळी रेषा जी आहे ती जन्मदर दर्शवते, तर काळी रेषा जी आहे ही मृत्यूदर दर्शविते. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, आलेखात दाखवलेला हिरवा भाग काय दर्शवतो. विद्यार्थ्यांना याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, आलेखात दाखवलेला हिरवा भाग हा लोकसंख्येची नैसर्गिक वाढ दर्शवितो. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे, आलेखात दाखवलेला निळा भाग काय दर्शवतो. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, आलेखात दाखवलेला निळा भाग हा लोकसंख्येची नैसर्गिक घट दर्शवितो. त्यानंतर चौथा प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. आपल्याला याचं उत्तर सांगता येईल, दुसरा टप्पा व तिसरा टप्पा यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, पहिल्या व चौथ्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे. आणि शेवटचा प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहेत. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, पाचव्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ह्याप्रमाणे आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची जी काही आकृती दिलेली आहे ह्या आकृतीला अनुसरून आपण अशा पद्धतीनं ह्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही आपण सांगायची आहेत. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी प्रत्येक देश जो आहे हा या लोकसंख्या संक्रमणातून जात असतो. आज जे काही देश आहेत कोणत्या ना कोणत्या यातील टप्प्यात आपल्याला असलेली दिसून येतात. यामध्ये काळानुसार जन्मदर, मृत्यूदर आणि एकूण लोकसंख्येत बदल जो आहे हा बदल आपल्याला देशातील लोकसंख्येत झालेला दिसून येतो. विद्यार्थ्यांनो, आकृतीत विचारलेल्या ह्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेली आहेत. विद्यार्थ्यांनो, आता आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांताची थोडक्यात माहिती पाहूया. प्रत्येक देश हा लोकसंख्या वाढीचे वेगवेगळे टप्पे अनुभवत असतो. तसेच प्रत्येक वेळी देशात तोच जन्मदर किंवा मृत्यूदर राहत नाही. त्यामुळे देशातील लोकसंख्यामध्ये वाढ किंवा घट यांचा दरही आपल्याला समान राहिलेला दिसत नाही. आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदरात फरक पडतो. यावर आधारित लोकसंख्या संक्रमण सिद्धांत मांडला गेला आहे. लोकसंख्या वाढीचा काळानुरूप कल हा या संक्रमण सिद्धांताचा पाया आहे.
विद्यार्थ्यांनो, या सिद्धांतानुसार तो प्रदेश किंवा देश कालानुरूप लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे पार करत असतो. यासाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. विद्यार्थ्यांनो, सर्वसाधारणपणे कोणत्याही देशाच्या लोकसंख्या बदलाची 5 टप्प्यात विभागणी करता येते. हे 5 टप्पे पुढीलप्रमाणे. यातील पहिला टप्पा आपल्याला सांगता येईल अतिशय स्थिर, दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा, तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा, चौथा टप्पा कमी बदल दर्शविणारा, पाचवा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा. विद्यार्थ्यांनो, यातील आपण प्रत्येक टप्प्याची माहिती जी आहे ही विस्ताराने या ठिकाणी पाहूया. सुरुवातीला या ठिकाणी लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा. विद्यार्थ्यांनो, या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर हे दोन्हीही जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. या टप्प्यात जन्मदर जास्त असतो कारण जास्त मुले असणं ही चांगले असते अशी लोकांची एक धारणा किंवा समज असतो. त्यानंतर आपल्याला पुढचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल या टप्प्यातील, ते म्हणजे या टप्प्यात देशाची अर्थव्यवस्था ही शेती किंवा प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असते. तसेच द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे प्रमाण हे अतिशय कमी असते, त्यांचा विकास झालेला नसतो. तसंच पुढचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे या टप्प्यात शैक्षणिक सुविधा ज्या असतात त्या मर्यादित असतात, कारण शैक्षणिक सुविधांचा विकास जो आहे हा झालेला नसतो. त्यानंतर ह्या पहिल्या टप्प्यात प्रजननाचा दर जो आहे हा जास्त असतो, तसंच कुटुंबे मोठी असतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की या पहिल्या टप्प्यात विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास कमी झालेला असतो, स्वच्छतेचा अभाव असतो, वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो. तसंच वैद्यकीय सुविधांचा विकास न झाल्यामुळे आपल्याला अशा या टप्प्यात संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव जो आहे हा जास्त राहिलेला दिसून येतो. तसेच कुपोषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात असतात. साहजिकच त्यामुळे मृत्यूदर आपल्याला जास्त राहिलेला दिसतो. आज या स्थितीमध्ये कोणताही देश आपल्याला ह्या टप्प्यात राहिलेला आढळत नाही. हे या पहिल्या टप्प्याचे वैशिष्ट्य किंवा माहिती जी आहे हे अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे हा आरंभीच्या काळात विस्तारणारा म्हणून ओळखला जातो. या दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये जी आहेत ही पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार जो आहे हा या ठिकाणी होत असतो. त्यामुळे रोगराईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न जे आहेत हे केले जातात. त्यामुळे आपल्याला मृत्यूदरात काही प्रमाणात घट जी आहे ही घट झालेली दिसते. मृत्यूदरात घट जरी होत असली तरी जन्मदर मात्र स्थिर असतो. त्यामुळे या टप्प्यात आपल्याला लोकसंख्या झपाट्याने वाढत जात असलेली दिसते. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या टप्प्याचं ते म्हणजे या टप्प्यात शेती व उद्योगातील उत्पादन जे आहे हे मोठ्या प्रमाणात वाढते. तसंच वाहतुकीच्या सुविधेत देखील आपल्याला वाढ होत असलेली दिसते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे या टप्प्यात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले जातात, कारण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं त्यावर नियंत्रण आणणं गरजेचं ठरतं. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतात. या टप्प्यात
लोकसंख्येची सर्वाधिक वाढ होत असल्यानं या टप्प्यास लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा असेही म्हटले जाते. सध्या या टप्प्यातून जास्त लोकसंख्या असणारे विकसनशील देश असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याची उदाहरणं आपल्याला सांगता येईल. उदाहरणार्थ कांगो, बांगलादेश आणि नायजर या देशांची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. विद्यार्थ्यांनो, लोकसंख्या संक्रमणाचा तिसरा टप्पा जो आहे तो नंतरच्या काळात विस्तारणारा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. हा तिसरा टप्पा. या तिसऱ्या टप्प्याला अनुसरून आपल्याला माहिती जी आहे ही पुढील प्रमाणे सांगता येईल. दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर तिसऱ्या टप्प्यात आणखी कमी होत जातो. तसेच जन्मदरही कमी होऊ लागतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो. पण लोकसंख्या वाढतच असते, कारण या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त असतो. या टप्प्याची आपल्याला काही वैशिष्ट्ये जी आहेत ही सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल की देशाच्या प्रगतीचा वेग वाढत असल्याने देशातील लोकांचे उत्पन्न हे उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर ह्या टप्प्यात दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे या टप्प्यात लोकांचे राहणीमानाचा दर्जा हा उंचावलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे गरिबीचं प्रमाण जे आहे हे कमी होत असलेलं दिसतं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल या टप्प्याचं ते म्हणजे या टप्प्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विस्तार जो आहे हा आपल्याला झालेला दिसतो. त्याचप्रमाणे त्याचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे द्वितीयक श्रेणीचे आणि तृतीयक श्रेणीचे जे काही व्यवसाय आहेत त्यांचा विकास आपल्याला या तिसऱ्या टप्प्यात झालेला दिसतो. पाचवं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे या टप्प्यात शैक्षणिक सुविधा वाढल्याने लोकसंख्येची शैक्षणिक पातळी जी आहे ही आपल्याला उंचावलेली दिसते. सहावं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे या टप्प्यात कुटुंब नियोजनाचे महत्त्व हे लोकांना समजल्यामुळे कुटुंबाचा आकार जो आहे हा आपल्याला लहान झाल्याचं पाहायला मिळतं किंवा लहान असल्याचं दिसतं. त्यानंतर या तिसऱ्या टप्प्यातील शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे जे देश विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्यात जात आहेत त्यांचा यामध्ये समावेश असल्याचा आपल्याला दिसून येतो. उदाहरण सांगता येईल याचं. उदाहरणार्थ चीन आणि भारत हे देश जे आहेत हे आपल्याला या तिसऱ्या टप्प्यात असलेले दिसून येतात. विद्यार्थ्यांनो, त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो चौथा टप्पा. हा टप्पा कमी बदल दर्शविणारा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. या चौथ्या टप्प्यात आपल्याला जन्मदर आणखी कमी झालेला दिसतो, कारण वैद्यकीय सुविधा ज्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात. तसंच ह्या वैद्यकीय सुविधा वाढल्यामुळे मृत्यूदर देखील खूप कमी झालेला दिसतो. त्यामुळे लोकसंख्या वाढ जी आहे ही फारसा बदल दर्शवित नाही, अतिशय अत्यल्प बदल दर्शविते. या टप्प्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या टप्प्यात जन्मदर कमी झाल्यामुळे लोकांचे राहणीमान उंचावून देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल या चौथ्या टप्प्याचं ते म्हणजे द्वितीयक आणि तृतीयक श्रेणीचे जे व्यवसाय आहेत हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायापेक्षा अधिक विकसित झालेले आपल्याला दिसतात. त्यांचा वाटा जो आहे हा प्राथमिक व्यवसायापेक्षा जास्त असतो. तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे या टप्प्यात मृत्यूदर खूप कमी असतो,
कारण उच्च श्रेणीच्या वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या मिळत असल्यामुळे जे काही साथीचे रोग असतात, उदाहरणार्थ पटकी असेल, प्लेग असेल, कॉलरा असेल, यासारख्या साथींच्या रोगांचा नायनाट झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे या ठिकाणी मृत्यूदर खूप कमी होतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल या टप्प्यातील, ते म्हणजे या टप्प्यामध्ये लोक आरोग्याबाबत खूप जागृत असतात. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो, परंतु जन्मदर व मृत्यूदर जवळजवळ सारखेच आपल्याला असलेले दिसतात. त्यामुळे लोकसंख्या वृद्धी किंवा वाढ ही अत्यल्प झालेली दिसते. याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. या टप्प्यामध्ये आपल्याला अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश जो आहे हा आपल्याला या ठिकाणी असलेला दिसून येतो. त्यानंतर शेवटचा जो टप्पा आहे, 5वा टप्पा, ऋणात्मक वाढीचा टप्पा. विद्यार्थ्यांनो, या टप्प्यात जन्मदर खूप कमी आपल्याला झालेला दिसतो. हा जो 5वा टप्पा आहे, ह्या 5व्या टप्प्यात जन्मदर खूप कमी होतो. तो मृत्यूदरा एवढा समान आपल्याला झालेला दिसतो. अशावेळी लोकसंख्या वाढ जी असते ही अतिशय अत्यल्प प्रमाणात होते किंवा काही देशांमध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षाही कमी झालेला दिसतो. अशावेळी आपल्याला या टप्प्यात लोकसंख्यामध्ये घट झालेली दिसते. त्यामुळे 5वा टप्पा हा ऋणात्मक वाढीचा म्हणून देखील ओळखला जातो. ह्या टप्प्याचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास पुढीलप्रमाणे सांगता येतील. पहिलं वैशिष्ट्य, जन्मदर कमी झालेला असतो, तो मृत्यूदरा एवढा समान किंवा काही वेळा जन्मदर हा मृत्यूदरापेक्षाही कमी होतो. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल या टप्प्याचं, ते म्हणजे जन्मदरापेक्षा मृत्यूदर वाढल्यामुळे लोकसंख्येत घट होते. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, या टप्प्यातील देशात बालकांची संख्या कमी व वृद्धांची संख्या जास्त झाल्याचे दिसते. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, या टप्प्यात लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा उंचावलेला असतो. 5वं वैशिष्ट्य सांगता येईल, या टप्प्यात देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारलेली असते. 6वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, या टप्प्यात तृतीय श्रेणीच्या व्यवसायांचे प्रमाण सर्वात जास्त असते. 7वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उच्च दर्जाच्या असतात. 8वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, या टप्प्यातील देशातील लोक आरोग्य, पर्यावरण याविषयी जागरूक असतात, तसंच आनंददायी जीवनाबाबत ते आग्रही असतात. आज ह्या 5व्या टप्प्यात आपल्याला असलेल्या देशांची उदाहरणं जर सांगायची झाली तर यामध्ये स्वीडन, फिनलँड या देशांची उदाहरणं आपल्याला सांगता येतील. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रकरण क्रमांक 1 जे आहे हे आपण संपविलेलं आहे. सर्व या ठिकाणी माहिती जी दिलेली आहे ती आपण पुस्तकातून किंवा व्हिडिओ परत पाहून या ठिकाणी समजवून घ्यायची आहे.